चांदवड नगर परिषद प्रभाग 3 च्या जागेसाठी जैसे थे 5च उमेदवार कोणीच माघार नाही। चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग 3 च्या नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्ग जागेसाठी येत्या दिनांक 20 डिसेंबर रोजी निवडणूक ही राज्य निवडणूक आयोग व उच्च न्यायालयाच्या आदेशाने होत असून आज दिनांक 10 डिसेंबर रोजी माघारीच्या दिवशी 3 वाजेपर्यंत पूर्वी नामनिर्देशन पत्र भरलेल्या उमेदवारांमध्ये नाझीम शब्बीर अत्तार राष्ट्रीय काँग्रेस, संकेत दिनकर कोतवाल राष्ट्रीय शरद पवार गट, अल्ताफ राजमोहम्मद तांबोळी राष्ट्रवादी, अजित पवार गट, विलास मधुकर पवार भाजपा, प्रसाद अनिल सोनवणे अपक्ष उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी कुणीही माघार न घेतल्याने याच 5 उमेदवारांमध्ये पुन्हा जैसे थे लढत होत असून येत्या दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होईल व दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून सर्वच प्रभागाची मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुलकर्णी, सहाय्यक निवडणूक अधिकारी दिनेश सिनारे यांनी दिली। या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। स्वराज्य संस्थेच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत, त्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका ह्या पार पडलेल्या आहेत। मात्र काही ठिकाणी न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे चांदवड नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 3ची देखील न्यायालयामध्ये प्रकरण दाखल झाल्यामुळे ती निवडणूक ही पुढे ढकलण्यात गेली होती। त्या संदर्भामध्ये त्यांना 10 नोव्हेंबर ही अर्ज माघारी घेण्याची वेळ होती। त्यांनी माघारी घेण्याची तारीख झाली, मात्र त्यामध्ये कुणीही उमेदवारांनी माघारी घेतली नाही। त्या संदर्भामध्ये आता 4 पक्षाचे आणि 1 अपील असे 5 उमेदवार प्रभाग क्रमांक 3 मधून उभे आहेत। त्यांची आजपासून या ठिकाणी चिन्ह वाटप होऊन त्यांची निवडणूक ही 20 तारखेला होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये संपूर्ण निवडणुकीचा निकाल हा नागपूर खंडपीठाने 21 तारखेचा ठेवलेला आहे। त्या संदर्भामध्ये येत्या 21 तारखेला ह्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। मात्र हे 5 उमेदवार प्रभाग क्रमांक 3 मध्ये जे उभे आहेत त्यांना मतदार हे कोणाला विजय करतील आणि त्यांना कोणाच्या गळ्यात विजेची माळ पडेल हे मात्र बघणं आता ह्या निकालाच्या नंतरच ठरले जाईल। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव, संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60।